नमस्कार. कसे आहात? बरे आहात ना? आणि बरंच असलं पाहिजे. आणि आता झालेली आहे माझी शाळा आणि मी आलेली आहे गार्डनमध्ये कामाला. अजून जेवण नंतर करणार आहे. एवढं काम अगोदर करणं खूप आवश्यक आहे. कारण जेवण झालं ना, मग पुन्हा माझं कामच होत नाही. इतकं अंग जड होतं ना, आळस येतं इतकं, काही उठावंच वाटत नाही. मग दुसरे पण कामं असतात. तर चला मग आजच्या गार्डनच्या कामाला सुरुवात करते. तुम्हाला माहितीच आहे, मी अगोदर स्वच्छ करून घेते आणि नंतर बाकीचं काम करते. स्वच्छ करणं फार आवश्यक असतं. क्लीन दिसली पाहिजे गार्डन. अगर आपण स्वच्छ नाही केलं, जिकडं-तिकडं तसंच पडलं, तर मग इतकं पावसुद्धा ठेवावं वाटत नाही. मग यावंसुद्धा वाटत नाही इकडं. दररोजच्या दररोज स्वच्छ करत असतो आपण कोणतंही ठिकाण, बसायचं ठिकाण, झोपायचं ठिकाण, जेवायचं ठिकाण, स्वयंपाकाचं ठिकाण स्वच्छ करतो म्हणून छान वाटतं. इकडे पहा मुंगूस कसं कंपाऊंडवरून इकडून तिकडे, तिकडून इकडं जोडी इथं आमच्या गल्लीमध्ये कुठेही फिरत राहतात. हे पहा कसं आलेले आहेत. हे पहा दोन्ही कसं चाललेले आहेत पहा. पहा मुंगोस एकच्या मागे एक आणि दोघं जोडीनंच राहतात. मागे पण तुम्हाला मी दाखवले होते. हे आमचं जे काँक्रीट पडलेलं आहे तिच्यावरून आता इकडे जातात पहा. म्हणजे पूर्ण एरिया जसं की त्यांचंच आहे. तर चला परत मी आले आता गार्डनमध्ये आणि स्वच्छ झालेला आहे. तिकडला एरिया झालेला आहे. आता इकडला राहिलेला आहे आणि इकडचा पण करून घेते. म्हणजे तेवढं काही पडलेलं नाही. फक्त थोडंसं पालापाचोळा आहे आणि तेच काढून घेते मी. आणि आता मी आज काढणार आहे शेवग्याच्या शेंगा. कारण खूप मोठ्या-मोठ्या झालेल्या आहेत आणि चला काढावं, उद्या काढावं अशा ह्याच्यामध्येच ते राहून गेलेलं आहे. आणि शेवग्याच्या शेंगा काढताना खूप जपून काढावं लागतं. आणि ते शेंगा काढायला आम्ही केलेलं आहे एक लाकूड आणि त्याला पुढे एक असं वाकडंसं बसवलेलं आहे लोखंडाचं आणि त्यामुळे ते मग शेंगा काढायला सोपं जातं. पण इतकं अवघड असतं ना, उंच-उंच झालेले आहेत, तरी मी खालचेच काढून घेते. आता उंच जर लागलेले काढायचं झालं तर मग छतवर महादावर जाऊन काढावं लागेल. पण तेवढे नको, आता ते निब्बर पण झालेले आहेत. जेवढे येतील मी तेवढेच काढते. आणि हे झाड ना इतकं नाजूक असतं, थोडंही काही जरा जास्त लागलं की ते तुटून जातं. इतकं नाजूक असतं म्हणून. आणि सावकाशी काढावं लागतं. आणि दुसरं म्हणजे काढल्या-काढल्या मी मान खाली करत आहे का? म्हणजे ते आपल्या डोळ्यावर, आपल्या तोंडावरच पडतात डायरेक्ट शेंगा. तर असं जपून मी शेंगा आता काढलेली आहे. आम्हाला किती लागतात मी तेवढेच काढले. जास्त कशाला काढू? म्हणजे आम्ही दोघं आहोत, तर दोघाला भाजी करण्यापुरती एवढ्या शेंगा भरपूर होतील. म्हणून मी एक 10-12 शेंगा काढलेली आहे. शेंगाचं आता काम झालं. आता तुम्हाला मी दाखवते. पहा, हे पहा भेंडी कसं छान-छान आलेली आहे. थोडी-थोडी आता मोठी-मोठी होत चाललेली आहे. म्हणजे 2-4 झाडं आहेत. हे पहा, हे तर छान झालेलं आहे मोठं. आणि त्या साईडला पण 1-2 झाडं आहेत. 5-6 झाडं आहेत भेंडीचे. आणखीन यावं म्हणून मी तिकडं थोडं लावलेलं आहे दुसरीकडे. आणि हे सर्व घेरलेलं आहे पहा तांदूळशाच्या भाजीनं. आता उद्या मला काढावंच लागेल ही जागा खाली करण्यासाठी. आणि इथं मेथी आलेली आहे. त्याच्यात पण मेथी टाकलेली होती, ती आली नाही. आता फुलं पहा किती छान लागलेले आहेत. हे पहा सुंदर-सुंदर एकदम टवटवीत एकदम. इकडं आलं ना फुलं वगैरे पाहिलं की हे पहा गार्डनची शोभा वाढवणारे माझे. आणि हे पहा आलेलं आहे. काय-काय बी लावलेलं होतं आणि मिरचीचे पण लावलेलं आहे. आणि इकडं पहा शेवंतीचं आता कळ्या लागलेल्या आहेत त्याला पण. आणि हे पण. आणि हे पहा दाशाळ म्हणजे जास्वंद किती छान. आज 3च लागलेले आहेत. हे एक आणि इकडे वरती 2 लागलेले आहेत. हे पहा इकडं 2 लागलेले आहेत. हां, हे पहा. तर असं 3च लागलेले आहेत आज. काल किती 6 लागलेले होते. म्हणजे त्याचं प्रमाण कधी कमी जास्त होत राहतं. पेरू पण लागलेले आहेत. अजून आता मोठे-मोठे व्हायला लागले तर येतील थोड्या दिवसातच खायला पेरू पण. आणि खूपच छान आहेत पहा. इतके गोड आहेत ना हे पेरू. आणि हे जो आयरन पत्ता आहे ना, इतका वाढ असतं ना ह्याची, इतकी वाढ असते. खूप म्हणजे सगळ्या एरियाला घेरूनच टाकतं हे. म्हणून ह्याला मी आता तोडून टाकणार आहे. आपल्याला जे आवश्यक वाटत नाही, ते आपण तोडायला काहीच हरकत नाही गार्डनमधलं. कारण ते जसं आहे तसंच नॅचरल आपण ठेवलं ना, मग पूर्ण गार्डन जंगलच होऊन जाते. आपल्याला जे आवश्यक आहे तेच ठेवायचं आणि जे आवश्यक नाही, नको वाटतंय आपल्याला आणि खूप घेरतंय ते जागा, तर त्याला आपण तोडून दुसरीकडे टाकू शकतो. कचऱ्यामध्ये किंवा असंच खातसुद्धा होतं अशा याचं. तर म्हणून मी हे खूप वाढलेलं आहे. म्हणून थोडंसं मी तोडून टाकत आहे ह्याला. थोडं मोकळी-मोकळी जागा होईल. तसं मला इथले जे 2 झाडं ते सुद्धा मला हलवायचेच आहेत. कारण इथून सूर्यप्रकाश तिकडे मागच्या झाडाला पोहोचत नाही. हे उंच झाडं असल्यामुळे.
आणि त्या उंच झाडावर हे घेरलेलं आहे. तर आणखीन जास्त सावली ह्या झाडाची तिकडे पडत आहे. तर पहा मी इतकं मोठं आयरन पत्त्याचं जे आहे ना तोडून टाकलेलं आहे. पहा आता इतकं तोडून टाकले आणि इतकं छान असतं ना, स्वादिष्ट भाजी पण होते याची, खूपच चांगली भाजी होते. तर मला जेव्हा पाहिजे तेव्हा घ्यापुरती भाजी आहे ना माझ्याकडे. ह्याला आता ठेवून घरामध्ये वाळवून कशाला टाकू, ठेवलं ना वाळती ती भाजी. आणि आता इकडं तिकडं कुणी ताई पण नाहीत कोणाला द्यायला. आता वाळती आहे लवकर, म्हणजे ठेवता येत नाही. आता तर थोडं बाहेर पण जायचं आहे. लवकर लवकर मी काम करून घेते. तर इथं थोडं कचरा पडलं ना ते काढून घेते. खूप म्हणजे खूप काम असतं पहा गार्डनमध्ये. 2 तास तरी कसंही तब्बल मला लागतात काम करायला शाळेहून आल्यानंतर दररोज. तेव्हा कुठं काम दररोजच्या दररोज नीटनेटकं होत राहतं. आता मी इकडं आलेले आहे. हे कारल्याचं झाड पहा तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवत असते. फुलं लागायला लागलेत. आशा असते ना माणसाला की कारले लागतील. आज नाही तर उद्या लागतील. अजिबात कारले लागत नाहीत पहा. म्हणून हे सुद्धा मी काढून टाकत आहे आता. आता ह्याला टाकून, कारण किती जागा व्यापलेली आहे पहा. असं वाटते की कारले लागतील, कारले लागतील पाहिलं तर. पण कारले लागतच नाही. तर त्याला ठेवून कशाला ठेवू? आता ते सुद्धा मी काढून घेत आहे. हे पहा, हे पहा अजात सगळंच निघत आहे पहा. कसं निघत आहे पहा. उगीच चढलेलं होतं. काहीच कामाचं नव्हतं. आणि वाटत होतं की येतील कारले, पण नाही. काढून टाकते मी त्यालासुद्धा. तर बाकीचं म्हणजे दुसरं मी आता उद्या अजून कारले आणि भोपळा असे काही बी मिळालं तर मी लावणार आहे. तर आता चला मग मी पाणी घालते आणि टवटवीतपणा गार्डनला येईलच. आणि उद्या तर मग संडेच आहे. काम करायला मला थोडासा वेळ मिळेल. बघते, संडे म्हटलं तर डबल वर्क असतं. आपण म्हणतो संडे, रविवार सुट्टी, तसं काहीच नसतं. तर मी आजचा जे सुविचार तुम्हाला पाठवलेला आहे, लागलेली भूक आणि नसलेले पैसे, तुटलेले मन आणि मिळालेली वागणूक. जे शिकवताना ते शिक्षण जगातील कुठल्याच महाविद्यालयात मिळत नाही, असं हा त्याचा अर्थ आहे. म्हणजे आपल्याला भूक लागली तर आपल्याला समजतं की आता काय करायचं, कसं करायचं, ह्या पोटासाठी आपल्याला काहीतरी करावं लागतं, असं एक विचार मनामध्ये येतं. नसलेले पैसे, पैसे नसल्यावर सुद्धा माणसाला बुद्धी कळते. तुटलेलं मन, आपलं मन तुटलेलं आहे. हे पहा फुलपाखरू किती छान इथं बसलेलं आहे. आणि मिळालेली वागणूक, माणसाला वागणूक कशी मिळते त्याच्यावर सुद्धा अवलंबून असतं. हे फार मोठं माणसाला शिकवून जातं. शिक्षण देतं हे एक माणसाला. आणि असं जे शिक्षण मिळतं ना, माणसाला पुढे जाण्याची प्रेरणा मिळते अशामुळे. आणि त्यामुळे म्हणतात ना, असं शिक्षण कोणत्याच महाविद्यालयात मिळत नाही. जेवढेही माणसं पुढे गेलेले आहेत ना, ते अशा शिक्षणानंच, ते स्वयंप्रेरणेनेच पुढे गेलेले आहेत. तिथं महाविद्यालयामध्ये मोठे मोठे डिग्री, PhD घेतल्यानंतर असं शिक्षण दिलं गेलं आहे. पुढे कसं जायचं हे नाही. ते फक्त किताबी शिक्षण झालं. पण जीवनात पुढे सक्सेस व्हायचं, यशस्वी व्हायचं असले तर हे काही प्रसंग असतात जीवनात, ते आपल्याला आपोआप पुढे घेऊन जातात. तर भूक असेल, नसलेले पैसे असतील, तुटलेलं आपलं मन असेल किंवा मिळालेली काहीतरी कशीतरी वागणूक असेल, तर अशा सर्व कारणामुळे आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळत असते. तर पुढे जाण्याची प्रेरणा कुठून कशी मिळते हेही सांगता येत नाही. काही कारणं असतात त्यामुळे आपल्याला पुढे जाण्याची प्रेरणा मिळत असते आणि काही कारणं असतात जे आपण मागेसुद्धा खेचलो जातो. पण होता होईल तेवढं प्रयत्न केलं पाहिजे की आपण पुढेच जावं. मागे जाण्यात काहीच अर्थ नाही. मागचा विचार करण्यात काहीच अर्थ नाही. मागचा तुम्ही आठवत बसलो तर माणूस आणखीन दुःखी होतं. माणसाला जीवनामध्ये प्रत्येक माणसाला वेगवेगळी वागणूक भेटलेली असते. कुणी कसं वागतं, कुणी कसं वागतं, कुणी कधी आपलं मन दुखावतं हे काहीच सांगता येत नाही. आणि ते सर्व आपण विचार करत बसायचं नसतं. पुढे जायचं, पुढे जायचं आणि असं एक आपल्याला समाधान भेटेल असं एक आपण स्थान तिथं गाठायचं. तोपर्यंत आपल्याला चालत राहायचं आहे. तोपर्यंत आपल्याला काम करत राहायचं आहे आणि तोपर्यंत जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करायचंच आहे. तर चला मग आजच्या व्हिडिओला मी इथंच संपवते. एवढ्या मोठ्या मला शेवग्याच्या शेंगा आज भेटल्या आणि हिची भाजी मी करणार आहे. तर चला मग, धन्यवाद.